खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कालचा राष्ट्र के नाम संदेश हा वादाच्या केंद्रस्थानी सध्या सापडलाय आणि मोदींच्या याच भाषणाच्या विरोधामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षानं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरचं मोदींचं हे भाषण म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप भाकपनं केलाय। विरोधकांनी पाठिंबा न दिल्यामुळे महिला आरक्षणाचं विधेयक हे लोकसभेमध्ये मंजूर होऊ शकलं नाही। यानंतर भाजपने विरोधकांच्या विरोधात आरोपांची जोरदार तोफही डागली आहे। दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या व्हिडिओच्या प्रसारणाचा खर्च भाजपकडून वसूल केला जावा अशी मागणी देखील विरोधी पक्ष करतायत। संसदेमध्ये घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याच्या नंतर आक्रमक झालेली भाजप आणि पंतप्रधानांनी आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत आक्रमक झालेले विरोधक असा सामना सध्या देशभरामध्ये रंगलेला बघायला मिळतोय। दरम्यान निवडणूक आचारसंहिता म्हणजे नेमकं काय आहे जाणून घेऊया। आचारसंहितेला इंग्रजीमध्ये कोड ऑफ कंडक्ट असं म्हणतात। आचारसंहिता ही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या नंतर लागू होते। मतदारांना पैसे वाटणं आणि महागड्या भेटवस्तू देण्याला आचारसंहितेच्या दरम्यान मनाई असते। लालूच किंवा आमिष दाखवणं म्हणजे आचारसंहितेचा भंग मानला जातो। या कालावधीमध्ये विद्यमान सरकारला कोणत्याही विकास कामांची घोषणा करता येत नाही। सत्तारूढ पक्षाच्या मंत्र्यांना रस्ते, पाणी, वीज देऊ अशी आश्वासनं देता येत नाहीत। निवडणुकीवरती परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची बदली करता येत नाही। मतदारांना धमक्या देणं, दबाव आणणं हा आदर्श आचारसंहितेचा भंग ठरतो। आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर राजकीय सभा किंवा बैठका घेण्यासाठी पोलिसांची संमती आवश्यक असते। आचारसंहितेच्या कालावधीमध्ये विरोधकांचा पुतळा जाळणं, निषेध नोंदवणं हे देखील नियमांमध्ये बसत नाही।